पुढची बातमी. भिगवण प्रकरणामध्ये मुलीने आता प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रामध्ये कबुली दिली. घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र त्यांनी विरोध केला. मुलासोबत स्वमर्जीने पळून गेल्याचं तिने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. मिरची पूड फेकली नसल्याचं सुद्धा नमूद केलं. भिगवण प्रकरणामध्ये मुलीने आता प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि तिने प्रेम प्रकरणाची कबुली दिली. घरच्यांचा प्रेम प्रकरणाला विरोध होता असं तिने यात म्हटलेलं आहे. सोबतच मिरची पूड टाकली हे चुकीचं होतं, असं काहीच घडलं नाही असं सुद्धा तिने प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलं. तर भिगवणच्या या प्रेम प्रकरणामध्ये आता मुलीने कबुली दिल्याचं पाहायला मिळतं. तर भिगवण मधल्या या सगळ्या प्रेम प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतो. यामध्ये आता प्रतिज्ञापत्रातून मुलीने कबुली दिली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय. अपहरणाचा पूर्णपणे बनाव रचला गेल्याचा संशय व्यक्त केला जातो. मुलीने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केले. अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री पोलीस ठाण्यात आले आणि त्यानंतर मुलीने प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केले. मुलगी सध्या बारामती पोलीस ठाण्यातच आहे. माझं प्रेम प्रकरण होतं, घरच्यांचा त्याला विरोध होता आणि त्यामुळे मी स्वमर्जीने गेले होते अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून मुलीने दिली. तर मुलगा मुलगी अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड मधून महाबळेश्वर मध्ये गेले. नेमका हा भिगवणचा सगळा घटनाक्रम कसा होता तो आपण पाहतो. महाबळेश्वर वरून मुलगा आणि मुलगी मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात आले. बारामती पोलीस ठाण्यामध्ये मुलीने जबाब दिला. हा सगळा घटनाक्रम आपण पाहतोय. स्वतःच्या मर्जीने गेल्याचा संबंधित मुलीकडून प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं. मी स्वमर्जीने गेले होते असं मुलीने म्हटलंय. पोलिसांनी बोलून सुद्धा घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती. मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन करत विश्रामगृहाजवळ बोलून पळ काढला. आई भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल सुद्धा आता समोर आला. पहाटे पोलीस मुलाला खासगी गाडीतून घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाले.